काल सायंकाळच्या सुमारास महाड MIDC मध्ये कार्यरत असलेली इंडो अमाइन्स लिमिटेड या कंपनीमध्ये सूत्राच्या माहितीनुसार अचानक गॅस गळती झाल्याने कामगाराच्या नाक डोळे तोंडावर आल्याने कामगार चक्कर येऊन बेशुद्ध झाला। पाऊस पडत असल्याने पावसाच्या पाण्यावाटे गॅस बाहेर पडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या कामगार वर्गांनाही गॅसची बाधा झाल्याने जवळपास 35 जणांना बेशुद्ध अवस्थेत पडल्याने प्रथम उपचार करण्यासाठी महाड MIDC MMA हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। परंतु काही कामगारांची प्रकृती चिंताजनक झाल्याने महाड येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 2 कामगारांना मुंबई येथे उपचारासाठी पाठवण्यात आले। परंतु मिळालेल्या माहितीनुसार यापैकी एक कामगार मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे। पुढील तपास महाड MIDCचे अधिकारी करीत आहेत। बेधडक न्यूज नेटवर्क रायगड। काल सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान इंडो अमाइन्स कंपनीमध्ये TBUचं त्यांचं जो रिॲक्टर आहे त्यामध्ये त्यांचं जे बॅच टाकत असताना HCl गॅस लिकेज झाला होता। HCl गॅस लिकेज झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणारा जो एक व्यक्ती आहे त्याला ते जो ऑपरेटर होता त्याला ते गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळताच त्याने तात्काळ प्लांट बंद केला। मात्र तोपर्यंत गॅस बऱ्यापैकी लिकेज झाला होता, त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे व आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये लोकांना उलटीचा ह्याचा चक्कर येण्याचा असा काही त्रास झाला। त्यापैकी एक सिरियस होता, तो आता मयत झालेला आहे काल रात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान, व एक इसम आहे त्याच्यावर आता नवी मुंबई येथे उपचार चालू आहेत आणि बाकीचे जवळपास 30 ते 35 लोक आहेत त्यांना आपण उपचार करून त्यांच्या घरी सोडलेले आहे। हो बरोबर, शेजारच्या विरल आणि विनंती म्हणून 2 कंपन्या आहेत, त्या ठिकाणी पण काही कामगारांना गॅसचा त्रास झाला होता, पण त्यांना काल उपचार करून डॉक्टरांनी तत्काळ सोडून दिलेले। माहिती अशी मिळते की आपण जे आता HClचं नाव घेतलं तो HCl वायू नसून तो ट्रायफॉझिन नावाचा वायू आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये माहिती दिल्या कारणाने उपचार व्हायला वेळ लागला आणि जो कामगार एक्सपायर झाला आहे त्या कामगाराच्या हलगर्जीपणाला कारणीभूत व्यवस्थापन आहे असा कामगार क्षेत्रातून आरोप होतोय। ठीक आहे, त्याच्यामध्ये देखील आता माहिती चुकीची दिली गेली असं आपल्या बोलण्यात ध्वनीत होतोय। आपण हे जस्टिफाय कसं करू शकता? यामध्ये आता फॅक्टरी इन्स्पेक्शन करतात आहे, PM पण आपण जे काल मयत व्यक्ती झाला त्याचा PM करतोय। या सगळ्या गोष्टींच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्या तपासामध्ये पुढील 1-2 दिवसामध्ये निष्पन्न होतील आणि आपण पुढील त्याच्यामध्ये BNS नुसार कायदेशीर कारवाई करीत आहोत। मयत जो झालेला कामगार आहे हा इंडो अमाइन्स मधला आहे का? मयत झालेला कामगार हा इथलाच आहे। बरोबर, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आत्ताच बोललेले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.